बायको पाहताना 4 गोष्टी पाहाव्या लागतात. घ्या लिहून. 1, बायकोच्या नाकाचा सेंडा सणसणीत असावा, नाही तर बायको इतकी स्मार्ट. आता मी सावळा आहे पण नाक वा वा वा. बायकोच्या नाकाचा सेंडा सणसणीत असावा. भाग्यवान स्त्रीचं कपाळ उंच असतं. स्त्रीच्या आरपार पायात प्रकाश नसावा. बायको रंगाने सावळी असावी, असा नियम आहे. अजून एक गोष्ट आहे, बायको पाहताना तुमच्या ध्यानात येणार नाही पण सांगून देतो. आपल्या बायकोच्या डाव्या पायाचा अंगठा आणि अंगठ्या शेजारचं बोट, ज्याच्यात आपण जोडवं घालतो ते जर अंगठ्यापेक्षा थोडं पुढं लांब असेल तर ती बाई नवऱ्याला मरेपर्यंत ताब्यात ठेवत असते. घरी गेलो तुम्ही काही इथंच पाय पाल लगेच पाय पाल सुरत म्हणत पप्प्याचा बाप शब्दाच्या पुढे जात नाही काय. शंकर नवरदेव झाले. महिला मंडळ वर ओवाळायची पाळी आली. वर ओवाळी ती नवरीची आत्या. आत्या टीप घेऊन आली पाण्याचं, दुसऱ्याचं नाव खोडून. आणि तिला माहित नव्हतं नवरदेवाच्या गळ्यात काय. तिनं घातलं गंधात हात, वर बोट केलं. गळ्यातल्या बाबानं फणा काढला. नवरीची आत्या जाग्यावर मेली. वर ओवाळणीचं लुगडं घेऊ नये बाई. आणि झालं शंकर नवरदेव आणि लागलं ना लग्न. तुषार मंगलाष्टक म्हणा एक. विष्णूला कमला शिवासी गिरिजा कृष्णा जशी रुक्मिणी सिंधूला सरिता तरुषी लतिका चंद्रा जशी रोहिणी रामाला सीता वधू साजरी हर्ष होत से त्रिभुवनी कुर्यात सदा मंगल शुभमंगल सावधान. आता काही म्हणेल तुम्ही काही अर्धवट मेंदूचे माणसं म्हणतील, महाराज तुम्ही आम्हाला लग्न सांगितलं शंकराचं आणि गाणं गायलं खंडोबाचं, तुम्ही भरमिष्ठ आहे का? भरमिष्ठ नाही, खंडोबा शंकर आहे. खंडोबा फक्त शंकर आहे. फक्त खंडोबाला नाव का मिळालंय? त्यानं मनी आणि मल्ल नावाचा राक्षस मारला म्हणून त्याचं त्या अवतारात नाव झालंय मल्हारी मार्तंड. नाही तर हे खंडोबा भैरबा सगळे एकच. तुळजापूरची, कोल्हापूरची, माहूरगडची, वणीची, लिंबाखालची, पारावरची, बीडची, किचन वाट्या बसली देवी सगळ्यात जागृत.